नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत बॅकलॉग म्हणजे अनुशेष परीक्षेकरिता परीक्षा फॉर्म सोडण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी झालेल्या परीक्षेमधील विषय ॲबसेंट किंवा नापास झालेले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी बॅकलॉग फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकेल. सदरील परीक्षेची नोटीस पाहण्याकरिता आपल्याला युनी पुणे या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण www.unipune.ac.in/sol टाईप करणे गरजेचे आहे. या वेबसाईटवर आपण थोडं खाली गेल्यानंतरनं आपल्याला एक्झामिनेशन सेक्शनमध्ये महत्त्वाच्या 2 नोटीस पाहायला मिळतील. पहिली नोटीस ही एक्झाम फॉर्म भरण्याची लिंक आहे, तर दुसरी नोटीस ही एक्झाम फॉर्म भरण्याकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्कूल ऑफ ओपन लर्निंग मार्फत काढण्यात आलेली नोटीस आहे. यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. BA BCom MA MCom यामध्ये मागील परीक्षेमध्ये नापास असलेले विद्यार्थी किंवा अब्सेंट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म दिनांक 22 जून 2022 पासून 7 जुलै 2022 पर्यंत सुरू असणार आहे. विद्यार्थ्यांना 2 दिवस लेट फीसह आपला हा फॉर्म भरता येणार आहे. यानंतरनं जर काही विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरायचे राहून गेल्यास विद्यापीठामार्फत त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. तर चला आपण पाहूया की आता फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरण्यासाठी आपण पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आपला PRN नंबर टाकणे आवश्यक आहे. PRN नंबर टाकल्यानंतरनं तुम्हाला तुमचे राहिलेले विषय किंवा इतर गोष्टी पाहायला मिळतील. हा आपल्या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याचा नंबर आहे जो मी इथं टाकतोय. त्याप्रमाणे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. या विद्यार्थ्याचे FY BCom आणि SY BCom या दोन्ही वर्गांचे विषय राहिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचे, जर आपले 2 वर्ग असतील किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्हीमधले विषय राहिलेले असतील तर दोन्हीसाठी आपल्याला वेगवेगळा फॉर्म भरायचा आहे. मी पुन्हा सांगतो, जर पहिल्या वर्षाचा आणि दुसऱ्या वर्षाचा MA फर्स्टचा MA सेकंडचा किंवा MCom फर्स्ट MCom सेकंड BCom फर्स्ट BCom सेकंड या पद्धतीने जर विषय राहिलेला असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी वेगळा फॉर्म भरणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतोय मी, प्रत्येक वर्षासाठी जर तुमचे विषय राहिलेले असतील तर प्रत्येक वर्गासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरणं आवश्यक आहे. फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे त्या वर्षाचे राहिलेले विषय या ठिकाणी ॲपियर होतील. हे विषय आणि त्यासाठी लागणाऱ्या विद्यापीठाची फी ही तुम्हाला या ठिकाणी दिसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर दिलेली डिटेल ही सर्व तुम्हाला ॲटोमॅटिक येणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करायची गरज नाही. तुमचे राहिलेले विषय हे सगळे तुमचे त्या त्या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनल असेसमेंट टाईप जर INT असेल तर त्याचा अर्थ तुमचा हा इंटरनल विषय बाकी आहे, आणि EXT असा आलेला असेल तर तुमची ही परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाईल. इंटरनल परीक्षा ही तुमची महाविद्यालयामार्फत घेतली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या परीक्षेचा लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मराठी किंवा इंग्लिश, आणि ही सिलेक्ट करून तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा विषय हा या ठिकाणी दिसेल, एक्झाम फी दिसेल. त्यानंतरनं आय हॅव व्हेरीफाईड द पेपर डिटेल ही करून तुम्हाला कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्याशिवाय तुमचं चलन किंवा तुमचं जो काही इनवॉइस असेल तो जनरेट होणार नाही.
तर कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला मेसेज पॉपअप होईल की सिलेक्टेड पेपर आर कन्फर्म अँड सबमिटेड. यानंतरनं मात्र तुम्ही जनरेट इनव्हॉइस यावर क्लिक करायचं आहे. यानंतरनं ऑनलाईन पेमेंट मोड सिलेक्ट करायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट मोड सिलेक्ट केल्यानंतरनं क्लिक हिअर टू पे ऑनलाईन यावर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला पेमेंट गेटवे ऑप्शन दिसेल. सबमिट पे नाव सिलेक्ट करून तुम्हाला HDFC बँक किंवा अदर बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या ऑप्शनमार्फत तुम्ही तुमचं ऑनलाईन फॉर्म भरू शकता. काही अडचण असल्यास तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा. तुम्हाला त्याची उत्तरं नक्की दिली जातील. धन्यवाद.